समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात आई आणि तिच्या 2 मुलांची तलवारीनं सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली। घटनास्थळी पोलीस तसेच गावकरी मोठ्या संख्येने जमले होते। पोलिसांनी हा परिसर बॅरिकेटिंग लावून बंद केला होता। घटनास्थळी ठसे तज्ञ तसेच इतरही पथक आणि रुग्णवाहिका पोहोचली होती। हा खून कुणी केला, कशासाठी केला याचा शोध पोलीस घेत असतानाच संशयित आरोपी धीरावरती आता संशय व्यक्त करण्यात आला असून धीर शंकर उर्फ पप्पू मस्के हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार बोरामणी गावात मस्के कुटुंबियांची 3 सलग घरं एका शेजारी एक आहेत। यातील मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के वय वर्ष 42, त्यांची 12वीला नुकतीच परीक्षा दिलेली आणि आज निकालात 63% मार्क मिळून पास झालेली मुलगी प्रिया वय वर्ष 18 व 10वी CBSE शाळेत 10वीच्या परीक्षेत नुकताच पास झालेला मुलगा शिवराज वय वर्ष 16 असे 3 जण राहतात। हे काल रात्री घरात गच्चीवर झोपले असताना रात्री 12च्या सुमारास संशयित आरोपीने त्यांच्या घराच्या गच्चीवर प्रवेश करून तिघांवर तलवारीनं हल्ला करून त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेच्या बाबतीत आता पोलीस तपास सुरू असून 3ही मृत व्यक्तींना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर। सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।